घरात सगळ्यांना सवय झाली होती की महिन्याची पहिली तारीख आली की सून वैदेही आपला पूर्ण पगार सासूच्या हातात ठेवायची. कुणी कधी विचारले नाही आणि वैदेहीनेही कधी सांगितले नाही की तिचे स्वतःचे खर्च कसे चालतात. लग्नानंतर जणू हा नियमच बनवून टाकला गेला होता की सून कमावते आहे तर घरात पैसे देणारच. सुरुवातीला वैदेहीलाही वाटले होते की घर नवीन आहे, जबाबदाऱ्या आहेत, सगळ्यांनी मिळून घर चालवावे लागते. पण हळूहळू तिला समजू लागले की जबाबदारी नाही तर तिची सवय करून घेतली गेली आहे. सासू माधवीताई दर महिन्याला पैसे घेताना नेहमी म्हणायच्या, घर चालवणं काही सोपं नसतं ग सुनबाई, तुझ्या कमाईमुळे सगळं सांभाळलं जात आहे. तेव्हा वैदेहीलाही अभिमान वाटायचा. पण त्याच सासूबाई घरात जेव्हा नातेवाईक यायचे तेव्हा त्या अभिमानाने म्हणायच्या, आमचा मुलगा एकटाच सगळं घर सांभाळतो, सून तर फक्त नोकरी करते. वैदेही प्रत्येक वेळी गप्प बसायची. पती अभिजितही हे सगळं पाहायचा, पण त्याचं नेहमी एकच वाक्य असायचं, आईला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस, तिला वाईट वाटेल. आणि ती तुझा नवऱ्याचाच मोठेपणा करते ना, यात तुला वाईट वाटण्यासारखं काय आहे? हळूहळू परिस्थिती अशी झाली की वैदेहीला स्वतःच्या खर्चासाठी स्वतःचेच पैसे मागावे लागायचे. एक दिवस तिने अभिजितला सांगितले, मला स्वतःसाठी नवीन फोन घ्यायचा आहे, जुना फोन खराब झाला आहे. अभिजितने सरळ उत्तर दिलं, आईला सांग आणि तिच्याकडून पैसे घे, पैसे तिच्याकडे आहेत. त्या दिवशी पहिल्यांदाच वैदेहीला खूप विचित्र वाटलं. दिवसभर काम करून कमावणारी ती होती आणि परवानगी मागावी लागत होती दुसऱ्या कोणाकडून. त्या दिवशी वैदेही काहीही बोलली नाही आणि तिने पैसेही मागितले नाहीत. असेच दिवस निघून गेले. महिन्याची पहिली तारीख आली. माधवीताई सकाळपासूनच वाट पाहत होत्या. वैदेही ऑफिसला जाण्यासाठी निघाली होती. तेवढ्या सासूने आवाज दिला, सुनबाई, आज पगार आला असेल ना, संध्याकाळी आणून दे. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग त्यांच्याकडे न पाहताच ती म्हणाली, यावेळी नाही देणार आई, मला माझे पैसे स्वतः सांभाळता येतात. इतकंच ऐकताच जणू घरात वादळ उठलं. कारण वैदेहीचं हे उत्तर त्यांना अपेक्षितच नव्हतं आणि याआधी असं कधी झालंही नव्हतं. माधवीताई रागाने म्हणाल्या, अजून लग्नाला 2 वर्षे झाली नाहीत आणि सुनेने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. अभिजितसुद्धा तिथेच उभा राहिला, काहीही बोलला नाही. कारण पहिल्यांदाच वैदेही अशी ठामपणे बोलली होती आणि आता ती मागे हटणारी दिसतही नव्हती. संध्याकाळी वैदेही ऑफिसमधून घरी पोहोचली. तेव्हाच दारात पाऊल ठेवताच तिला समजलं की आज घराचं वातावरण काही ठीक नाही. ड्रॉइंग रूममध्ये माधवीताई बसल्या होत्या. त्यांच्यासोबत शेजारच्या कमला काकूही बसल्या होत्या आणि समोर अभिजित शांतपणे मोबाईल पाहत बसला होता. वैदेहीने बॅग खाली ठेवली आणि बसणार इतक्यात माधवीताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, घ्या, आली आपली कमावती सून, आता हिला या घराची काही गरजच उरली नाही. कमला काकू लगेच बोलल्या, अगं सुनबाई, सासूला पैसे देण्यात तुला काय अडचण आहे? शेवटी घरच तर चालवत आहे ना त्या पैशाने, की स्वतःची मौज मजा करायला पैसे घेते तुझ्याकडून? वैदेहीला लगेच समजलं की ही गोष्ट घराबाहेरही पोहोचवली गेली आहे. वैदेहीनेही पहिल्यांदाच सरळ उत्तर दिलं, मला मान्य आहे काकू, घर चालवणं ही जबाबदारी आहे, पण त्यावर पूर्ण हक्क फक्त एका व्यक्तीचा नसतो. इतकंच ऐकताच माधवीताई भडकल्या, पाहिलंच ना अभिजित, आता ही मला उलट उत्तरं द्यायला लागली आहे. उद्या म्हणेल मला वेगळं राहायचं आहे. अभिजित हळू आवाजात म्हणाला, वैदेही, आई चुकीचं काही बोलत नाहीये, घरात सगळेच योगदान देतात. वैदेही कुष्ठितपणे हसली, सगळेच योगदान देतात, मग तुमचा पगार कुठे जातो अभिजित? खोलीत क्षणात शांतता पसरली. माधवीताई आगीत तेल टाकतच लगेच म्हणाल्या, आता सून मुलाकडून हिशोब मागणार का? माहेरच्याने हेच शिकवलं आहे का तुला? वैदेहीने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं, मी हिशोब मागत नाहीये, मी फक्त बरोबरीची गोष्ट करत आहे. कमला काकूही घरचं वातावरण बघून निघून गेल्या आणि वैदेहीसुद्धा आपल्या बेडरूममध्ये निघून गेली. पण विषय तिथेच संपला नाही. त्या रात्री स्वयंपाक करताना वैदेहीने पाहिलं की सासू मुद्दाम फोनवर कोणाशी तरी मोठ्याने बोलत होती. आजकालच्या सुनांना हातात पैसे आले की स्वतःला शहाण्या समजतात. सासर म्हणजे माहेरचंच घर समजायला लागतात. हे वाक्य मुद्दाम वैदेहीला ऐकवण्यासाठीच बोलली जात होती. त्या रात्री अभिजितही काही न बोलता वेगळा झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेही नेहमीप्रमाणे लवकर उठली. पण आज स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच तिला समजलं की काहीतरी बदललं आहे. माधवीताई आधीपासूनच तिथे उभ्या होत्या. वैदेही आत येताच त्या म्हणाल्या, आता जेव्हा सून स्वतःचे पैसे स्वतः सांभाळणार आहे तर घरखर्चही स्वतःच सांभाळेल. वैदेहीने त्यांच्या दिशेने पाहिले. म्हणजे? माधवीताई गॅसकडे बोट दाखवत म्हणाल्या,
आजपासून तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं जेवण वेगळं बनव. घरचं राशन आम्ही आमच्या हिशोबाने वापरणार. हे प्रत्यक्षात घरातलं विभाजनच होतं, फक्त शब्दात सांगितलं जात नव्हतं. अभिजित तिथेच खुर्चीवर बसून चहा पित होता. त्याने एकदाही आईला थांबवलं नाही. याच गोष्टीचं वैदेहीला जास्त वाईट वाटलं. तिने हळू आवाजात विचारलं, अभिजित, तुम्हाला हे सगळं योग्य वाटतंय का? अभिजितने नजर वर करून म्हणाला, सुरुवात तर तूच केली होतीस वैदेही, आणि त्यावेळी तुला आईला वाईट वाटेल हा विचार मनात नाही आला. त्या क्षणी वैदेहीला समजलं, इथे चूक पगार देण्याची नव्हती, चूक होती स्वतःचा आवाज उठवण्याची. संपूर्ण दिवस घराचं वातावरण असं होतं जणू वैदेही या घरातली सदस्य नसून एखादी पाहुणी होती. कोणी तिच्याशी बोललं नाही, कोणी तिला जेवणाबद्दल विचारलं नाही. संध्याकाळी ती ऑफिसमधून परत आली तेव्हा तिने पाहिलं की सासू शेजारच्या बायकांसोबत बसून म्हणत होती, आम्ही तर सुनेला आमची मुलगी मानलं होतं, पण हिला तर फक्त स्वतःची कमाईच प्रिय आहे, घरच्या माणसांची किंमत नाही. आजूबाजूचे लोक सहानुभूतीने माधवीताईंकडे पाहत होते आणि वैदेहीकडे अशा नजरेने पाहत होते जणू ती हे घर तोडण्यासाठीच आली आहे. त्या रात्री वैदेहीने पहिल्यांदाच आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि शांतपणे बसून राहिली. आता तिला पूर्णपणे समजलं होतं की या घरात सुनेचा मान तिच्या व्यक्तिमत्वामुळे नव्हे तर तिच्या कमाईमुळे होता. तेव्हा अभिजित खोलीत आला आणि म्हणाला, जर इतकीच अडचण होत असेल तर काही दिवस माहेरी जाऊन ये. हे ऐकताच वैदेहीच्या छातीत एकदम धस झालं, कारण आता विषय फक्त पैशाचा राहिला नव्हता. तिला हळूहळू ह्या घरातून बाहेर ढकललं जात होतं. अभिजितच्या तोंडून माहेरी जाऊन ये हे शब्द ऐकून वैदेही काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला आशा होती की कदाचित तो रागात बोलत असेल, पण अभिजित पूर्णपणे शांत होता, जणू तो एखादी साधी गोष्ट सांगत होता. वैदेहीने हळू आवाजात विचारलं, म्हणजे समस्या संपवण्याचा मार्ग मला घराबाहेर पाठवणे हा आहे का? अभिजितने थकलेल्या स्वरात उत्तर दिलं, घरात रोज भांडण होण्यापेक्षा काही दिवस दूर राहिलेलं बरं. त्या एका वाक्याने वैदेहीच्या मनात उरलेली शेवटची आशाही संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने कोणताही वाद न घालता आपली बॅग भरली. ना रडणं ना तक्रार. माधवीताई दारात उभ्या होत्या. टोमणा मारत त्या म्हणाल्या, राग शांत झाला की परत ये, घरं अशी चालत नसतात. पहिल्यांदा वैदेही थांबली आणि तिने थेट त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, घरं अशी चालत नाहीत. माधवीताईचं वाक्य पूर्ण होण्याआधीच वैदेहीने शांतपणे म्हणाली, घरं अशी चालत नाहीत हे खरं आहे आई, पण घरं फक्त पैशाने चालत नसतात. घरं एकमेकांच्या साथीने समजूतदारपणाने चालतात आणि इथे मला कुणाचीच साथ मिळाली नाही. अभिजित शांतपणे उभा राहिला, जसा तो नेहमी उभा राहायचा. वैदेही घरातून निघून गेली. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. 2 महिन्यांनंतर घराचा खर्च डगमगायला लागला. EMI, राशन, औषधं, सगळ्याचा भार थेट अभिजितवर येऊन पडला. तेव्हा पहिल्यांदाच माधवीताईंना जाणवलं की ज्या सुनेच्या कमाईला त्या आपल्या अधिकार समजत होत्या तीच प्रत्यक्षात घराचा सर्वात मोठा आधार होती. दुसरीकडे वैदेहीने माहेरी जाऊन नोकरीची बदली करून घेतली. स्वतःचं स्वतंत्र बँक खातं उघडलं, स्वतःची बचत सुरू केली आणि स्वतःची मानसिक शांतता मिळवली. एक संध्याकाळी अभिजितचा फोन आला, घरी परत ये, आपण सगळं ठीक करून घेऊ. वैदेहीने शांत आवाजात उत्तर दिलं, मी परत तेव्हाच येईन जेव्हा मला सून म्हणून नाही तर माणूस म्हणून समजलं जाईल. ती पुढे म्हणाली, आणि जर ते शक्य नसेल तर मी आता आहे तिथेच ठीक आहे, जिथे माझ्या कमाईपेक्षा माझ्या सन्मानाची जास्त किंमत आहे. फोन कट झाला आणि त्या दिवशी पहिल्यांदाच त्या घरातील सगळ्यांना समजलं की सुनेचे पैसे थांबवल्यामुळे घर तुटलं नव्हतं, तर सुनेला तिचा मान, तिचा आदर न दिल्यामुळे घर तुटलं होतं. आयुष्यात फक्त पैशाला महत्त्व देऊन नाती टिकत नसतात. माणसाने माणसाचा आदर करायला शिकले पाहिजे, कारण पैशापेक्षा प्रेम, विश्वास आणि सन्मान याच्याच आधारावर नाती खऱ्या अर्थाने टिकून राहतात.